आणि मी रायगड जिल्ह्यातील या ठिकाणी देवकुंडला जात असताना इथं माझे फॉलोअर्स मला भेटले आणि जाताना त्यांनी मला बघितलं होतं. वापस येताना नेमकं काय घडलं हे ह्यांच्याकडूनच आहे का? हे जेव्हा इथून गेले तेव्हा मी इथंच बसलेलो होतो आणि जेव्हा मी 2 वेळा त्यांना बघितलं, हे म्हणतो कोणतरी भोंगत दिसतायत. कुठं गेलो पहिला 2-3 वेळा बघितलं, नाही म्हणलं विचारावं कसं आहे, तर वेगळंच असलं कोणतरी. पण आता राहवलं नाही. आता समोरून जे आले, तर तेव्हा मी सरळ विचारलं, "तुम्ही भोंग का?" तर "हो" बोलले ते. मग खूप आनंद झाला त्यांना बघून, कारण ते मराठा समाजाविषयी एवढे तळमळीने बोलत असतात. मी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या बोरगाव सारख्या छोट्याशा खेडेगावातला. त्या मुलाला आज रायगड जिल्ह्यातील देवकुंड या ठिकाणी जात असताना मला माझे फॉलोअर्स भेटले. खूप भारी वाटलं आणि इथून पुढे सुद्धा माझं काम मी असंच चालू ठेवेल. निश्चितपणे मला आनंद झाला. त्यांचे व्हिडिओ एवढे जबरदस्त वाटतात ना, की मी ते खाली ठेवतच नाही ते. त्यांचा आला की तो मग पाहायला बघतो. कारण तळमळीने बोलणारा आजकाल माणूस भेटत नाही. धन्यवाद आणि काका. करणारी माणसं पण आज आपल्याला पाहिजे असतात. तरच आपलं पुढं भविष्य पुढं भविष्य. उज्ज्वल होईल असं मला वाटतं. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय. तुमचं पण मनापासून आभार आहे मी. खूप खूप आभार. असंच माझ्या व्याख्यानावरती भाषणावरती प्रेम करत राहा. इथून पुढे कधी पण देवकुंडला आल्यावरती आवर्जून हात करून भेटे. धन्यवाद बाबा.